नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट रोहित गोयल. स्वागत आहे तुमचं माझ्या कोकण सिरीजमध्ये. आज आपण बघणार आहे रायगड किल्ला. रायगड किल्ल्याचे आपण पुन्हा एक्सप्लोअर करणार आहे, पुन्हा गाईड करणार आहे आपल्याला मित्र आपला. त्याचं नाव आहे क्रिस. किल्ल्याची माहिती थोडी बहुत मला जेवढी येते तेवढी मी थोडी बहुत सांगतो. जेवढं तुझ्याकडे नॉलेज आहे तेवढं सांगशील म्हणजे तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. वाट कठीण तो घाट त्यात हा थाट रायगड मावळा मर्द भूतळी स्वर्ग असा हा दुर्ग रायगड शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड. कथा गौरव व्यथा मालवू पराक्रमी इतिहासाची रायगडाच्या देवळीतल्या लखलखत्या आवातीची हीच अस्मिता हीच संहिता हीच असे आपली बोली हीच असे आपली उंची आणि हीच असे आपली खोली. राजकथा या मातीची सिंहाच्या निधड्या छातीची आरमर्द मावळ्या जातीची राजकथा या मातीची. महाराजांचा इतिहास हा गडकोटांच्या गाभाऱ्यात आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात अजूनही जिवंत आहे. तो जगण्यासाठी आणि तो जपण्यासाठी गडकिल्ल्यांना आपलंसं करा. पाण्याची बॉटल नावाने विकला देतात आम्हाला. त्यांच्या मागची आपण मेहनत नाही म्हणत. ते सह्याद्रीच्या नॅचरल हवा, नॅचरल वाईब्स, नॅचरल पक्ष्यांचा आवाज सगळं फील व्हायला लागलाय. जे मी ऐकलेलं अरे हत्ती म्हणजे इकडे हा जर दरवाजा तोडायचा बोलल्यानंतर हत्ती पण नाही तोडू शकत. ते बघ त्यासाठी सेफ्टी आहे. हा अच्छा. तू बोलला की इकडनं येणार माणसं धावत एक लाकडाचा ओंडा घेऊन येणार. हा की बोलला की इकडनं येऊन आपण ह्याला धक्का मारायचा. हा. तरी नाही मारू शकत कारण की बघ इकडची पायरी बघ एक छोटी आहे एक मोठी आहे. खालना पण बघ हो हो एक पायरी छोटी आहे एक मोठी आहे. इकडे धावाय पण नाही मिळणार. बरोबर आहे. जरी इथं शत्रू आला तरी आपले मावले वरती असतात. हो. गरम तेल ओतणार. गरम गरम तेल. गरम गरम तेल उकड. फर्स्ट टाइम आलेलो ना 25 रुपये तिकीट दिलेले इकडे. इथे हा. गरम तेला बघ इथनं होतात आणि हिरकणी माहिती आहे ना हो. ते जेव्हा खाली उतरायला अंधार झालेला ना हा. तेव्हा तो हाच दरवाजा जो बंद झालेला. अच्छा हा तो. हा 6च्या नंतर खुलत नाही. इकडनं अरे यार इथनं दिसत नाही. बंद करून टाकलंय. शत्रूला इकडनं मारतात बाण. त्या इकडे बाण मारायचे. हा शत्रू भिंत बघ किती जाडी आहे बघ. अरे हा ना. फील होते की इकडे असे मावले होते आणि इकडे असे इकडे उभे आहेत एक एक मावले. म्हणजे एकदम फील कर बघ कसं वाटतं एकदम मस्त. हा इथनं होतायच्या इकडनं वरनं डायरेक्ट अशी इकडनं कडे उचलणार. गरम गरम तेल होतणार जागेवर तडपून तडपून मारणार. क्रिस हा डॅम कुठला आहे रे? हा डॅम नाही आहे यार. मग हा होय हत्ती तलाव. हत्ती तलाव. हा बघ इकडे हत्ती नाव का पडलंय? ह्याला हत्ती नाव असं का पडलं कारण की इकडे जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इथे जे हत्ती होते ना त्यांना अंघोली करायला हा. पाणी पियाला त्यांच्यासाठी सोय इकडे व्हायची. हत्ती अंघोळी करायला आतमध्ये यायचे. हा पण हत्ती एवढ्या मोठ्या रायगड चढणार कसे रे? रायगडला चढणार कसे ते तुला मी सांगतो. जेव्हा रायगड बांधायला चालू केलेला हा. त्यावेळेस महाराजांना अगोदरच माहीत होतं की आपला राज्याभिषेक हा आपल्याला ह्याच गडावर करायचा आहे. म्हणून त्यासाठी महाराजांनी अगोदरच महाराजांची दूरदृष्टी बघा आता कशी आहे ती. त्यावेळी महाराजांनी पालखीतच अगोदरच हत्तीची 2 पिल्लं आणली वरती पालखीत बसून. हत्तीची पिल्लं आणली हा. आणि मग त्यांचं पालन पोषण करून त्यांना इकडे वरती मोठे केले. आणि त्यानंतर ती 2 हत्तीची पिल्लं महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कामी आली उपयोगी आली. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला ना तेव्हा एक इंग्रज अधिकारी आला होता राज्याभिषेकाला. तेव्हा त्याला पण विचार पडला की बघ आता बघ तू पण खालनं वर चालत आलास बरोबर. तुझा डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत गेला. बरोबर. त्याला पण तो प्रश्न पडला तेव्हा. तर महाराजांनी हत्तीवर आणले कसे त्याला पण तेव्हा उत्तर हाच भेटला. हत्तीपेक्षा युक्ती महत्वाची आहे.
हे आपल्याला आपल्या राजांकडून शिकायला भेटते. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. अच्छा क्रिस, हे काय आहे? ह्याचं नाव आहे गंगासागर तलाव. गंगा सागर तलाव. हां, हे नाव का पडलं इथे? गंगासागर तलाव नाव हे पडलं कारण की जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला ना, हो. तेव्हा राज्याभिषेकावेळी इकडे गागाभट आले होते. गागाभट आले तेव्हा त्यांनी 7 समुद्र आणि 7 नद्यांचे पाणी आणले होते राज्याभिषेकासाठी महाराजांच्या. ओके. तर राज्याभिषेक झाल्यानंतर जे पाणी उरलं होतं ना, हां. जे पाणी वाचलं होते हा. ते पाणी सर्व ह्या गंगासागर तलावामध्ये सोडलं. ओके. मग हे पाणी साठतं की नाही कधी उन्हाळ्यात? उन्हाळ्यात कधीच पाणी आटत नाही, कधीच नाही. कधीच नाही आटत. आणि पावसाळ्यात पाणी भर बाहेर येत असेल ना? पूर्ण भरलेलं असतं. हे आपलं 4थीचं पुस्तक बघ, हो. इतिहासाचा. त्याच्यामध्ये 2 मिनार आहेत. हा एक तो बाजूचा एक. काय आहे पण हे? हे आहे ना, हे आता किती 1 2 3 मजली दिसतात. 3 पण नाही, पूर्ण 2च मजली दिसतात. 1 2 3 वर्षा फुटला का काय वरती? नवीन बांधार आहे. ते 7 मजली होतं. हे 7 मजली होतं. हा, 7 मजली इकडे. त्यातला एक होता ते महाराजांच्या राणीसाठी, महाराणी होत्या ना, हां. त्यांच्यासाठी हवा संध्याकाळची थंड, त्यासाठी ते आरामासाठी इकडे यायच्या थंड हवेसाठी. आराम करायला येते. हां. आणि दुसरा मिनार जो होता ना, ते माहीत नाही कुठला आहे यातला प्रॉपर, पण दुसरा जो मिनार आहे ना, तो ह्याच्यासाठी होता की आपल्या जर काही संकट आलं, काय आक्रमण झालं, कुठचा किल्ला जायची शक्यता आली किंवा राजांवर काय संकट आलं, ओके. तर त्यावेळे ह्या मिनार आहे ना, त्याच्यावर कालादूर केला जायचा. गवताची गंजी पेटवून कालादूर केला जायचा. तेव्हा इकडचा बघून आजूबाजूच्या गड किल्ल्यावर दिसायचा. मग परत त्या गड किल्ल्यांवर करायचा, तिथनं पुढच्या गड किल्ल्यांवर दिसायचा. 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण स्वराज्याला माहिती भेटायची की राजे कसे आहेत. ती तेव्हाची टेक्नॉलॉजी होती. म्हणजे असं म्हणायला गेलं तर आताच्या टेक्नॉलॉजीपेक्षा पण पहिल्याची टेक्नॉलॉजी एकदम स्पीडला होती. स्पीडला होती. मला याच्यामध्ये तू चप्पल का नाही घातली आहे? चप्पल का नाही घातले? हां. कारण की तू कधी घरी चप्पल घालतो? हॅट रे यार, काय घरी कोणतं चप्पल घालतं? बघ, घरी आपल्या देवारा आहे ना, हो. असं माझं वैयक्तिक मत आहे हम्म. की आपल्या घरी जो देवारा आहे ना, त्याच्यापेक्षा पवित्र जागा रायगडापेक्षा दुसऱ्या कुठं तुला भेटणार नाही. मग जर आपण घरी चप्पल घालत नाही, मग रायगडावर घालणं पॉसिबल आहे का? बरोबर, चुकीचं आहे. सुकून का नाम सुना है? काय? हा? काय आहे? काय तुला काय वाटतं, काय असणार तो? तुला कसा दिसतोय, त्याचा आकार काय आहे? चल ते आपण होलीच्या मालावरून बघू. दिसते तुला 1 1 2 3 4 5 6 6 आहेत ना? टोटल दरवाजे किती येते? 6 आहेत. 6. खोल्या पण 6 आहेत. खोल्या पण 6 आहेत आणि दरवाजे पण 6 आहेत. त्याच्या मागचं कारण? महाराजांना पत्नी किती होत्या? 8 होत्या. त्यातल्या 6 राण्या रायगडावर राहायच्या हो. आणि 2 राण्या, एक तुला बोललो ना मगाशी जसं जिजामाता पाचड गावात राहायच्या रायगडाच्या पायथ्याशी, तेव्हा एक राणी महाराजांची जिजामातेच्या सेवेसाठी खाली होत्या आणि एक राणी महाराजांची एक पत्नी जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर त्या राजगडावर राहायच्या. संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्या स्वर्गवासी झाल्या. हे काय आहे? हे कसे दरवाजे आहेत? अजून एक सांगतो, हे बघ, हे महाराजांच्या काळातले शौचालय. शौचालय? हा, पूर्वीच्या काळातले शौचालय बघा. मला ते काका आता विचार होते, तुला गाईड लागेल का? त्यांना बोलो गाईड, भाऊ आहे ना आपला. क्रिस, हा कुठला दरवाजा आहे? हा मेन दरवाजा. महाराजांची
पालखी इकडनंच जायची यायची. अच्छा. जेव्हा सकाळी महाराज उठल्यानंतर जेव्हा जगदीश्वराचं दर्शन घ्यायला जायचे ना तेव्हा महाराज ह्याच दरवाजातून यायचे. क्रिस हे काय आहे? हे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते ना हा त्यांच्यासाठी राहण्यासाठी सोय म्हणजे त्यांचे वाडे आहेत ते. ओके. किती लोक राहतात टोटल? हे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ते लोक 8 होते माझ्या अंदाजे. 8 होते. ते काय आहे? ते हा नगारखाना. काय आहे नगारखाना. तिकडे काय होतं? नगारे तुतारी हे वाजवले जायचे. जेव्हा अच्छा. दरवाजा हा खोलताना जेव्हा संध्याकाळ झाली की दरवाजा बंद करताना हो. पूर्ण सीत तिकडे नगारे वाजायचे. हे काय आहे? ह्याला बोलतात धान्य कोठार. एका इंग्रजांनी असं बोललंय हे आपल्या रायगडावरचे धान्य कोठार आहेत. जेव्हा पेशव्यांचा जेव्हा जमाना आला ना पेशव्यांचा हो. तेव्हा त्यांनी ह्याचा उपयोग कैद्यांना कोंडून ठेवण्यासाठी केला होता. ओ माय गॉड. याच्या आतमध्ये कैद्यांना टाकायचे? हां. आणि 7 दिवस यांना कैदी 7 दिवस ठेवायचे. जर कोण कबूल नाही आला हा तर त्याला हत्तीच्या पायाखाली किंवा तिच्या पायाखाली? हां द्यायचे. माय गॉड. हे आपल्या म्हणजे एक इंग्रज अधिकारी होता ना हा तो असा बोलला होता की रायगडावरती जर मुबलक अन्नधान्य असेल ना या धान्य कोठारामध्ये तर हा रायगड आहे ना पूर्ण जगाशी एकटा लढू शकतो. हां. एकटा रायगड पूर्ण जगाशी लढू शकतो. का एवढी पावर? हां. कशी? पूर्ण जगाशी राहील. आणि आताची सिच्युएशन काय आहे? आत्ताची सिच्युएशन तुम्ही बघू शकता ना ते बघा ना खाली. आत्ताची सिच्युएशन बघा ना खाली. ही सिच्युएशन अशी आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या मावल्यांनी आपल्या राजांनी मान झुकवल्या नाही म्हणून आपले गडकिल्ले असे आहेत. बरोबर. हा रायगड आहे ना दोनदा ते मला वाटते 2दा ते 3दा चाललाय. एकदा जुल्फिकारांनी चाललाय आणि एकदा इंग्रजांनी चाललाय. दोन्ही वेळेस रायगड 11 ते 12 दिवस जलत होता. दोन्ही वेळेस. तेव्हा आणि हा इकडे आहे ना इथे? हा महाराजांची शेवटची 10 वर्षे इथे गेली. हा महाराजांचा राजवाडा होता. क्रिस हे काय आहे? हे हा? दाखवतो आतमध्ये ये. आतमध्ये आहे म्हणजे? इकडे हे बघ. वा. इकडे महाराजांच्या काळातले हा नाणे बनायचे. पैसे नाणी म्हणजे पैसे? आत्ताच्या काळातले पैसे पैसे चलन चलन ते इकडे बनायचे. इकडे? हां. ओ माय गॉड. मग ते मशिनी म्हणजे पहिल्याच्या काळी मशीन होते ना? मशीन मशिनी हाताने बनवायचे. हाताने? हां. कला. वाव. तो बघा ते काय आहे पुढं? टकमक टोक. टकमक टोक ना? हम्म. आपण तिथे चालू आहे आता. हम्म. हे काय आहे? हे महाराजांची इथे गुप्त चर्चा व्हायची. गुप्त चर्चा? हां. म्हणजे अरे पायावर पाय दिलेस. इथे गुप्त चर्चा व्हायची महाराजांच्या काळातली. बापरे. इथे थंड वाटते मला. हा एकदम थंड आहे. का? पाणी आहे ना खाली. अच्छा टाकिया खाली. हे साहब हे कोणाला माहिती आहे की नाही अजूनपर्यंत? माहित आहे सर्वांना. मग कोण येतं की नाही ते? इकडे कोण नाही. का? कालो काय ना अंधार आहे. काहीच लिटल ये जात नाही आतमध्ये. बाहेर आवाज बिलकुल नाही जात. काय? गजब. बाहेर आवाज बिलकुल नाही जात. राजांची हात इथे लागले असतील. संपव.
आता आपण आहे ना हम्म. आता आपण एंट्री करणार हा महाराजांच्या राज दरबारामध्ये, बरोबर. जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हा तर हे दरबार. इथे. हा इकडे चल ना, सावलीत चल. सो आता इथे मी बुटं काढतोय माझी. पण हे काय अशी दगड, हे काय? याचं कारण हे असं इथं ठेवायचं कारण म्हणजे रायगडावरचा टॉप पॉईंट. हा टॉप पॉईंट. टॉप पॉईंट आहे. म्हणजे आता बघ तू आहे ना, जर कधी आपल्या ह्याच्यामध्ये गेलास, कुठचा खोदकाम कोण करत असला हा त्याच्यामध्ये जर तू गेलास ना, हा. तिकडे आहेत ना असा एक पुरावा म्हणून एक हे ठेवतात, साईड. साईन. तू बघ अजून एक आहे ना, इथं आहे ना, जरी तू इथं म्हणजे अशी साऊंड सिस्टम आहे ना, हा जर तू किती पण बारीक आवाजात बोलतो इथे, हा तिथे सिंहासनावर महाराजांना एकदम स्पष्ट ऐकू जातो. ओके चल. हा बसले जास्त लोक असल्यानंतर लोक सगळे शांत बसत. बरोबर. शांतता असेल तर आम्ही सगळे काय प्रॅक्टिकली दाखवत. हम्म. त्या काळात दरबार बंद होता, आज ओपन आहे. त्या काळात आवाज कितपत जात असेल. हा तेव्हा पूर्ण असा पूर्ण बंद होता ना दरबार, कौल बिऊल होते पूर्ण. अच्छा, म्हणजे पहिला तिथे पूर्ण कौल होते. हा पूर्ण. हे पूर्ण. आणि तेव्हा जेव्हा राजा आपले जेव्हा सिंहासनावर बसायचे तेव्हा पण पूर्ण प्रजा पूर्ण शांत बसायची. दादा मी काय बोलतोय, गर्जना दिली तर चालेल आता? इथंच द्या गर्जना. नाही चालतंय ना? चालेल. इथे तर गर्जनाची जागा आहे. ही फेम पाहिजे बघ. जय जय शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. रायगड रायगड रायगड. काय तुझं रायगड लावलंय? काय तुझ्या रायगडला? रायगड चल तुला दाखवतो रायगड काय आहे तो. रायगड हा किल्ला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज या यादीमध्ये कोरला आहे, तरी तू बोलतोय रायगड काय आहे? महाराजांनी एवढं मोठं रायगड बांधलं, एवढं मोठं स्वराज्य उभं केलं, एवढं मोठं स्वराज्याचा कारभार त्या रायगडावरनं चालवला, आणि तू बोलतोस रायगड काय आहे? जाम जमलं, आता नको. तुला बोललास कसा? चल तू. ज्या राजाने स्त्रियांची आबरू वाचवली, ज्या राजाने स्त्रियांना आई समान मानलं, ज्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजाचा राज्याभिषेक रायगडाने बघितलं, तरी तू बोलतोय रायगड काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा राजा आहे ज्याने वॉरंटी कार्ड दिले, ते पण चंद्र सूर्य असेपर्यंत, ते सुद्धा रायगडाचं, आणि तरी तू बोलतोय रायगड काय आहे? तो औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्रात आला, दक्कनमध्ये आला रायगड जिंकण्यासाठी, तरी तू बोलतोय रायगड काय आहे? तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. आता कुठे चाललो आपण? आता आपण इथून जाणार होलीच्या मालावर. हा इथं होलीच्या मालावर आहे ना, होली शिमग्यामध्ये, हा म्हणजे कालच्या दिवसाला, हा जसा काल शिमगा झाला ना, हो तसा कालच्या दिवसाला जो होलीमधून पेटत्या होलीमधून हा. जो नारळ काढेल हाताने बाहेर, हा त्याला शिवाजी महाराज स्वतःच्या हातातला कडा म्हणून, एक गिफ्ट म्हणून कडा द्यायचे, आणि ते फक्त संभाजी महाराजांनीच केलं होतं. दुसरा कोणाला जमलंच नाही. ग्रेस तुझे पायजाम भाजत असतील ना? नाही रे, एवढं नाही, नाही एवढं नाही वाजत. बरं हां चल फटाड्या. मी बुटं काढली बघ, पाठ देऊन उभ्यात बघा. हे गलत आहे सर. हे बघ, जे माझ्या माहितीनुसार म्हणजे इंदिरा गांधी का कोणतरी आहे, त्यांनी आहे ना, ही जी मूर्ती आहे ना, ही मूर्ती सिंहासन जिथं आहे ना, पण ह्या मूर्तीमध्ये बघ पायामध्ये चप्पल आहे. हां
त्यामुळं ही मूर्ती तिथं बसून नाही दिली. तिथे हां सिंहासनाची. हम्म, म्हणून ती मूर्ती कुठं बसवायची म्हणून ती होलीच्या मालावर आणून बसवली. हम्म. तो पाठ दाखवतोय. भावा पाठ नको दाखवू, असा उभा राहा ना. तो पाठ दाखवतोय. फोटोमध्ये मग्न झाला. तरी पण माझ्या डोक्यात एक थॉट आलाय की आपण रायगड का बघितला पाहिजे, कारण काय त्याचं? तेच भाऊ तुम्ही सांगतो का? कारण हा कारण तुला तो मंदिर दिसतोय हा समोरचा जगदीश्वराचं मंदिर आहे तो, हां बरोबर. तुला तो त्याचा आकार कसा वाटतोय? मस्जिद. मस्जिदीसारखा दिसतोय, बरोबर. बरोबर. मस्जिदीसारखा दिसतोय. असं का बनवलं असेल राजाने? मस्जिदीचा का आकार दिला असेल? कारण की जर शत्रू आक्रमण झाला हां चुकून रायगडावर जर शत्रूने आक्रमण केला, हां जर शत्रूला गड हा लाभला, हां तर जरी गडावरची प्रत्येक वास्तू जळली, हां जशी की जुल्फी खानाने इंग्रजांनी हम्म, रायगडावरची वास्तू पूर्ण नष्ट करून टाकली, म्हणजे उद्ध्वस्त केले. हम्म. पण त्या जगदीश्वराच्या मंदिरातल्या पिंडीला हां हात लागला नाही, अजून जशी की तशी आहे. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहे, म्हणून रायगड बघायला पाहिजे. आता आपण जाऊन जगदीश्वराच्या मंदिरामधली पिंड बघू. महाराजांनी असं सांगितलंय की तुम्ही भारतातले 12 ज्योतिर्लिंग करण्यापेक्षा हम्म, मी त्या म्हणजे 12 देवस्थानचा एक देवस्थान मी इथे आणून बसवलं. तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग करायची गरज नाही. एक केलात ना जगदीश्वर, जगाचा ईश्वर, जगाचा ईश्वर. तेच खूप आहे. वाव, अमेझिंग. वा, जाम बरं वाटतंय. हे सर्व ऐतिहासिक काली आपल्याला जे ऐकायला कधी भेटलं नाही कधी. हे दिसतंय तुला इकडे, झूम कर इकडे. याव चंद्र दिवा करोती दिसतंय. हां हां ह्या ओलीचा अर्थ असा होतो की जी महाराजांनी सांगितलंय की हे महाराजांनी दिले. महाराजांनी असं सांगितलंय की हा जो रायगडाची प्रत्येक वास्तू आहे ना, प्रत्येक वास्तू आणि प्रत्येक दगड याची गॅरंटी आहे कधीपर्यंत? यावं चंद्र दिवा करोती, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत. आपल्या घराची पण एवढी पण 10 वर्ष पण नाही देऊ शकत की घर तुमचा टिकेल. महाराजांनी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत रायगडाची गॅरंटी दिली. जगातला पहिला इंजिनियर. रायगडचं जे आहे ते बोलतो हां, जे प्रासाद म्हणजे जगदीश्वराचं जो मंदिर आहे त्याच्या परिसरातला हा प्रासाद जगदीश्वर असं आपलं काही. बाहेर काढा. पण थांबा ना क्रिस, हे काय लिहिलंय? हे बघ, हे बघ, हे वाच. दिसतंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. जे आज रायगड ज्यांनी बांधलाय ना, ज्यांनी रायगड बांधलाय ना, त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला ना, त्यावेळेला हिरोजी इंदुलकर महाराजांकडे गेले, येत होते. तेव्हा हिरोजी इंदलकर गेले महाराजांकडे आणि महाराजांना विचारते, राजा मी पूर्ण 14 वर्षामध्ये रायगड बांधून पूर्ण केला, तर मला काहीतरी द्या तुम्ही, मला पाहिजे तुमच्याकडून मला काहीतरी पाहिजे, मी तुम्हाला एक मागणं टाकतो. तर राजाने बोलले मागा हिरोजी, तुम्हाला काय पाहिजे ते मी तुम्हाला देतो. तर हिरोजी इंदुलकरांनी बोलले की मला जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर मला एक दगड लावायचा, माझ्या
नावाचं, जेणेकरून तुम्ही जगदीश्वराचं दर्शन करताना येता जाताना तुमच्या पायाची धूल माझ्या मस्तकावर लागेल. त्यामुळे ते त्यांची दगड इथे लावून घेतली. तर मित्रांनो तुम्हाला काहीतरी दाखवितो मी, ते म्हणजे मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार, मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड घा. कृष्णने जॅकेट ठेवला होता, जॅकेट ठेवला झाडावरती आणि बॅग खाली ठेवली. मी पण वॉशरूमला गेलो वॉशरूम करायला आणि तो पण वॉशरूमला गेला आणि आम्ही बाहेर आलो तर मी डायरेक्ट निघालो बॅग घेऊन पुढे. आणि तेवढ्यातच तर जे जॅकेट जे ठेवलेलं ना बाहेर ते कोणीतरी गायब केलं. जर आपल्या रायगडावरती अशी माणसं आहेत त्यांचं काय केलं पाहिजे? सो गाईस फायनली वाघबीर आम्हाला भेटलेला आहे, बघू शकता.